मेकअप कसा वाटला काकूनी पहिल्यांदा केला? वाद नाही, अतिशय मला ओळखत नाही, इतकी छान झाली. अरे बापरे. आणि ब्राईडचा प्रीतीचं तर अतिशय उत्तम, अगदी अतिशय छान झालाय. त्याला अगदी परफेक्ट मला तर हवा तसा, अगदी हाईट अगदी भडक नाही किंवा अगदी लोल नाही, असं अतिशय उत्तम. अशी रिॲक्शन मिळते ना तेव्हा दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे निघून जातोय. हे एव्हरीवन, दिस इज मी भाग्यश्री डांगे, मेकअप आर्टिस्ट फ्रॉम सांगली अँड वेलकम टू माय ब्लॉग पार्ट 2. मग तुमच्यापैकी बऱ्याच मुलींना इव्हन मुलांनाही प्रश्न पडला असेल की या फील्डमध्ये करिअर कसं सुरू करायचं. तर याचा आन्सर द्यायच्या आधी माझी सुरुवात कशी झाली थोडक्यात सांगते. ॲज युजल बऱ्यापैकी मुली जिथून सुरुवात करतात सोशल मीडिया, तिथून माझीही सुरुवात झाली. पण अर्धवट नॉलेजमुळे फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी असलेले प्रोडक्ट्स आणून युट्यूबवरती व्हिडिओज बघून स्वतःचा मेकअप करायचे. पण नंतर समजले की स्किल शिकण्याचा सर्वात वेगवान मार्ग म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग. प्रॉपर ट्रेनिंग घेतल्याशिवाय आपल्या हातून होणाऱ्या चुका आपल्या लक्षात येत नाहीत. आणि प्रत्येक सक्सेसफुल लुक मागे फक्त प्रोडक्ट्स नसतात तर योग्य टेक्निक सुद्धा असतात. पण कोर्स निवडताना फक्त सोशल मीडियाला बळी पडून फिल्टर्स, कलर इफेक्ट, हेवी आउटफिट, ज्वेलरी याची भुरळ न पडू देता ऍक्च्युअल मध्ये मेकअप कसा आहे, जो स्क्रीनवरती दिसतो तोच रिअल मध्ये आहे का, या संपूर्ण गोष्टींची चौकशी करून मगच कोर्स निवडावा. तर 1 जुलैला सुरू होत आहे भाग्यश्री डांगे मेकओव्हरचा 5 दिवसांचा हेअरस्टाईल मास्टर क्लास, ज्याचे डिटेल्स खाली कॅप्शन मध्ये दिलेले आहेत. कदाचित ही तुमच्या करिअरची सुरुवात असू शकते. थँक्स फॉर वॉचिंग. मच लव्ह. ओम शांती.